कधी कधी छोटासा प्रश्न पण आपल्याला खूप काही शिकवून जातो। माझा गॅस संपला। गॅस टंचाईमुळे गॅस खूप प्रयत्न करूनही कुठेच गॅस मिळाला नाही। सुरुवातीला वाटलं उद्या तरी गॅस मिळेल म्हणून आज कसंबसं काहीतरी करून भागवलं, पण दुसऱ्या दिवशीही गॅस मिळाला नाही तेव्हा खरंच काळजी वाटायला लागली। घरात सगळ्यांसाठी स्वयंपाक करायचा आणि गॅस नाही। गॅस मिळाला नाही म्हणून असा एक निर्णय घ्यावा लागला। मग मनात एक विचार आला, इंडक्शन घेऊया का? पण लगेच दुसरा विचार आला, इंडक्शन घेतलं तर त्या इंडक्शनवरची भांडी पण घ्यावी लागतील, म्हणजे अजून खर्च। तरी शेवटी मनाला समजावलं स्वयंपाक तर रोज करायलाच हवाय। मग धाडस करून इंडक्शन आणलं आणि इंडक्शनवरची भांडीही आणली। मी मायक्रोवेव्हचं इंडक्शन आणलेलं आहे। हे पार्ट इंडक्शन कसं आहे आणि हे 2-3 दुकानात आम्ही गेलो होतो पण आम्हाला तिथं मिळालं नाही। ह्याचंही गॅस टंचाईमुळे ह्याचंही शॉर्टेज आहे दुकानात। आता इंडक्शनवरची आम्ही भांडी घेतली। इंडक्शनसाठी वापरण्यासाठी निर्लेप कंपनीची आम्ही भांडी आणलेली। अस्सल भाजीसाठी ही कढई आणलेली आहे आणि सुक्या भाजीसाठी आम्ही हे पॅन आणलेलं आहे। आज मी पहिल्यांदा इंडक्शनवर चहा ठेवला। आज जेव्हा पहिल्यांदा इंडक्शनवर चहा ठेवला तेव्हा मनात एकच विचार आला, कधी कधी छोटासा प्रॉब्लेम आपल्याला नवीन गोष्टी शिकवून जातो। तुमच्याही घरात कधी असा प्रसंग आला होता का? अचानक गॅस संपला किंवा मिळाला नाही? तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।